हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी खूप वेगळा असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ब्लाऊजचं कटिंग किंवा डिझाईन वगैरे दाखवणार नाही आहे. तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहे की रेडी ब्लाऊजला तुम्ही कप्स कशाप्रकारे बसवू शकता. कधी कधी काय होतं, आपण ब्लाऊज स्टिच केल्यानंतर आपल्याला असं वाटतं, अरे यार, आपण ह्याला कप्स टाकले असते तर खूप बरं झालं असतं. पण ब्लाऊजची शिलाईस कप्स टाकून जास्त असल्यामुळे कधी कधी आपण ब्लाऊजला कप्स नाही लावत. तर एकदा ब्लाऊज रेडी झाल्यानंतर कप्स कसे टाकायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर थोडा पण टाईम न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही बघू शकता, मी हा कपडा घेतलेले, हे प्रेस बटन आहेत आणि हा कप्स आहे 32ची साईज आहे. तुम्ही बघू शकता, ह्या कपच्या पेक्षा जास्त एक्स्ट्रा कपडा मी एवढा घेतलेला आहे. तर आपल्याला आता ह्या कपड्याला मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, शिलाई मारून घेतलेली आहे मी मधून. परत अजून एकदा त्याला फोल्ड करून परत एकदा शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे याला. आता हा कप्स आहे, त्याच्या आतमध्ये हा कपडा ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावरती. एक शिलाई मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता दुसरी शिलाई मी मारून घेणार आहे. दोन शिलाई मारून घेतलेले आहेत. आता हा आपल्याला बाजूचा कपडा आहे, थोड्या अर्ध्या इंच अंतरावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. ही ट्रिक वापरून तुम्ही घरच्या घरी पण रेडी ब्लाऊजला कप्स लावू शकता. तर हा कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो आपल्याला कपसोबत अटॅच करून शिलाई मारून घ्यायचा आहे. बघा, मी खूप फिनिशिंग टाईपमध्ये याला रेडी केलेलं आहे. आता काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते. हे प्रेस बटन आहेत, हे खूप इझिली शॉपमध्ये अवेलेबल असतात. तर हे प्रेस बटन आपण ब्लाऊजला आणि कप्सला असे लावून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला दाखवते ते कसे लावायचे आहेत ते. हा मी रेडी केलेला ब्लाऊज आहे. रेडी केलेला ब्लाऊज आहे. तर तुमचा प्रिन्स कटचा टक्स पॉईंट कितीवरती येतो आहे त्याच्यावरती तुम्हाला कप्स कुठे बसवायचं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तर हा माझा 32-36चा ब्लाऊज आहे, सॉरी 30-36चा ब्लाऊज आहे. तर त्याला मी टक्स पॉईंट मी 10 इंचावरती मार्क करत आहे. हे बघा इथे. तर तिथे मी जी आपली ही मधली शिलाई, आपण ह्या कप्सला पण एक मार्क करून घेऊया सेंटरला. हे बघा, तर तिथे ठेवून आपल्याला ह्याला व्यवस्थित चारी साईडला मार्क करून घ्यायचे की आपल्याला एक्झॅक्टली प्रेस बटन लावायचे कुठे आहेत. पाहिजे तर तुम्ही पिन अटॅच करून घेऊ शकता. हे बघा, मी तुम्हाला दाखवते कशा टाईपमध्ये लावायचं. हा टक्स पॉईंटवरती आपल्या कपचं हे ठेवायचं आहे आणि त्याला मार्क करून घ्यायचं आहे की आपल्याला एक्झॅक्टली लावायचे कुठे. चारी साईडला लावायचं, तर चारी साईडला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे पहिलं.
तर आपण पहिलं ह्याला आपण प्रेस बटन लावून घेऊया कप्सला, जिथे जिथे आपण मार्क्स केले आहेत 1 2 3 4 4 साईडला आपल्याला मार्क्स केलेले आहे, ते 4 साईडला आपण लावून घ्यायचं ह्याला. हे बघा मी इथे लावून घेत आहे, तुम्ही बघू शकता. हे तुम्ही खूप इझिली घरी पण ही ट्रिक वापरून तुम्ही कप्स बसवू शकता रेडीमेड ब्लाऊजला. आणि हे कप्स तुम्ही काढून दुसऱ्या ब्लाऊजला सुद्धा अटॅच करू शकता. प्रेस बटन फक्त काढायचं आहे आणि दुसऱ्या ब्लाऊजला प्रेस बटन लावून ठेवायचे आहेत आणि त्याला तुम्ही कोणत्याही ब्लाऊजमध्ये खूप इझिली वेअर करू शकता ह्याला. कप्स टाकून ब्लाऊजची शिलाई जास्त असल्यामुळे माझ्या इथे सिंपल ब्लाऊजची शिलाई ₹200 आहे अस्तरची, आणि कप्स टाकायचे असतील तर ₹150 एक्स्ट्रा चार्जेस घेते. तर कधी-कधी काय होतं, आपण कप्स टाकायला नाही बोलतात. नंतरच्या जेव्हा आपण ब्लाऊज वेअर करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे आपण कप्स टाकले असते तर बरं झालं असतं. तर अशा वेळेस आपण काय करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. असंच आपण बाकी साईडला पण प्रेस बटन लावून घ्यायचं आहे. हे बघा मी हे जे चारही साईडला प्रेस बटन लावून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता हा आपला जो टक्स पॉईंट आहे आणि जो कप्सला आपण मार्क केलेला आहे, तो एकावरती एक ठेवून आपल्याला प्रेस बटन एक्झॅक्टली कुठे येते तिथे मार्क करून घ्यायचं आहे. पहिलंवाला प्रेस बटन आहे ते बघा तुम्ही कुठे येते, तिथे तुम्ही चॉकने मार्क करून घ्या, किंवा तुम्ही असं प्रेस बटन दाबलं तरी तिथे आपल्याला निशाण भेटतो. हे बघा, हा इथे पहिलावाला प्रेस बटन येतं, मी इथे एक प्रेस बटन लावून घेणार आहे. बघा एक प्रेस बटन मी लावून दाखवत आहे तुम्हाला. आता आपल्याला जो कपचा प्रेस बटन आहे ते त्याच्यामध्ये अटॅच करून बघायचं आहे व्यवस्थित लागले की नाही आहे. बघा मी त्याला प्रेस केलेलं आहे. आता आपल्याला आता हे आपल्याला प्रेस बटन लावलेलं आहे ते तसंच ठेवायचं आहे, आणि आपल्याला जो पॉईंट आहे त्याच्यावरती ठेवून परत आपल्याला दुसऱ्या साईडला मार्क करून घ्यायचं आहे की सेकंड प्रेस बटन आपल्याला कुठे लावायचं आहे एक्झॅक्टली. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हे करत आहे, मार्किंग करत आहे. कपडा कुठेही गोळा होणार नाही त्याच्याकडे जरा लक्ष द्या.
बघा मी सेकंडवालं प्रेस बटन आहे ते इथे त्याला प्रेस केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला एक मार्क भेटलेला आहे, तर तिथे मी सेकंडवालं प्रेस बटन लावणार आहे. हे बघा सेकंडवाला प्रेस बटन मी लावून घेतलेलं आहे. आता ते परफेक्ट झाले की नाही तर आपण बघूया. हे बघा सेकंडवाला प्रेस बटन एकदम परफेक्ट झाले, कुठे फुगा वगैरे किंवा कपड्यावरती असा पूर्ण गोळा होत नाही आहे, पूर्ण प्लेन बसलेलं आहे. आता थर्ड आणि फोर्थ पण बटन मी असंच लावून घेणार आहे. पहिला आपण पूर्ण प्लेन कपडा घेऊन त्याला कुठे एक्झॅक्टली प्रेस बटन येतं तिथे प्रेस करून घेणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथला निशाण भेटून जाईल. हा बघा थर्डवाला मी इथे प्रेस केलेलं आहे, तर इथे आपल्याला डॉट एक भेटलेलं आहे, त्याच्यावरतीच मी थर्डवाल्याला लावून घेणार आहे. बघा थर्ड पण लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला फोर्थ बटन आहे ते व्यवस्थित ब्लाऊज आपल्याला प्लेन करून मग त्या ठिकाणी लावायचं आहे. हे बघा मी चारी साईडला प्रेस बटन लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा खूप इझिली वॉश करताच्या वेळी तुम्ही काढून परत त्याला लावू शकता, वॉश करताच्या वेळी तुम्ही त्याला काढूनही ठेवू शकता. फक्त ते जे प्रेस बटनचे मार्क आहेत ते व्यवस्थित तुम्ही केले तर खूप फिनिशिंग टाईपमध्ये लागू शकतात. ते तुम्ही बघू शकता. असं वाटतं की रेडीमेड म्हणजे ब्लाऊजमध्ये पहिल्यापासूनच कप्स आहेत. मी वन साईडचं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडचा मी कप्स ऑलरेडी लावून घेतला होता, तर मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही रेडी ब्लाऊजमध्ये पण खूप इझिली आणि घरच्या घरी कप्स टाकू शकता. त्यासाठी तुम्हाला टेलरकडे जायची वगैरे गरज नाही आहे. तर तुम्ही बघू शकता की कशा टाईपमध्ये मी कप्स टाकलेले आहे आणि फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे. हे बघा खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. ह्या ब्लाऊजचं प्रिन्स कटचं कटिंग आणि बॅक साईडचा तुम्ही बघू शकता. बोटनेक पण खूप सुंदर असा मी स्टिच केलेला आहे. स्लीव्स पण कोंबडी स्लीव्स मी स्टिच केले आहेत. तर ह्याचं कटिंग जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या मराठा पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. तिथे तुम्हाला ह्याचं कटिंग स्टिचिंग सर्व व्हिडिओ अवेलेबल असतील. तर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन खूप इझिली भेटले जातील. थँक्यू सो मच.